एव्हरीवन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल. आज जसं मी तुम्हाला काल सांगितलं, आज आपण अलिबागमध्ये आहोत आणि रस्त्याने निघताना इथे ना खूप सुंदर सुंदर असे कमळाचे फुलं तर दिसतातच, पण अशा ठिकठिकाणी असे छोटे छोटे पॉन्ड आपण ज्याला म्हणतो ते आहेत आणि खूप सुंदर अशा पानवेली आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आहेत. रस्ते तर खूप छान आहे, म्हणजे निसर्ग इतका चांगला वाटतो ना. इथले रस्ते पण खूप छान वाटतात, जसं आपण पिक्चरमध्ये वगैरे बघतो. तर रस्त्याने मला जेवढे जेवढे फुलं दिसत होते ना, सगळे वेगळ्या प्रकारचे, माहीत नाही मी हे कुठे जास्त बघितलं नव्हतं याआधी. तर हे सुद्धा मला फार वेगळं वाटलं. आणि असे भरपूर फुलं आहेत इथे कोकणामध्ये. आणि कोकणामध्ये खरंच म्हणजे जसं आपण म्हणतो ना की निसर्गरम्य ठिकाण आहे. तर इथे बीच तर खूप छानच आहेत, पण इथे कळाचे फुलं आणि वेगवेगळ्या प्रकारचे फुलं, कलरफुल फुलं खूप छान आहेत. आणि काही काही ठिकाणी तर म्हणजे इतके कलरफुल कमळ एकाच पॉन्डमध्ये आलेलं आणि पूर्ण पाणी कमी कमळ दिसतं, इतके छान आहे. आणि आता आपण सकाळी सकाळी बीचवर आलेलो आहोत, कारण की आणि आज महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आम्ही आलेलो होतो, व्हिडिओ लेट येतोय, आम्ही जेव्हा आलेलो होतो त्या दिवशी अमावास्या होती आणि खूप भरती आलेली होती. हे बघा, सकाळचे मला असं वाटतं फक्त 8च वाजले असतील. आम्ही नाश्ता वगैरे करून निघालो होतो. विचार केला होता की थोडंसं लवकर निघूया, पण नाही जमलं. आणि आम्ही आलो त्यावेळेसही भरपूर लोक इथं आलेले होते. नेहमीच्या बीचपेक्षा इथे थोडीशी गर्दी कमी असते आणि वेगवेगळे इथे स्पोर्ट्स पण होतात, जसं की हॉर्स रायडिंग असेल किंवा दुसरं तुम्हाला काही खेळायचं असेल, स्पोर्ट्समधलं काही वॉटर स्पोर्ट्स ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा. आणि फर्स्ट टाईम इतकं मनसोक्त बीचवर मी फिरली असेल, खेळली असेल. आणि नंतर असा विचार आहे की बीच 1-1.5 तास खेळून घ्यायचं, कारण की सकाळच्या वेळेस ना बीचचं काही वाटत नाही, म्हणजे ऊन आपण घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये पण चांगलं पण असतो, म्हणजे विटॅमिन्स वगैरे मिळतात. त्याच्यामुळे मग सकाळीच आलो. दुपारचं वेळेस ऊन 11च्या नंतरचं ऊन फार भयानक असतं त्यामुळे. आणि छान मला असं वाटत होतं की काल संध्याकाळपेक्षा आजचं पाणी खूपच वेगळं होतं, खूप भरती होती आणि खूप फोर्स होता पाण्याला, त्याच्यामुळे ते जाणवत होतं. म्हणून एकदम कडेकडेलाच आम्ही थांबलो होतो, खूप जास्त डीप नाही गेलो, कारण की वेव्स ज्या होत्या त्या खूप जबरदस्त होत्या. आणि इथून निघायचं नाव घेत नव्हतो आम्ही, बट आम्हाला ना जायचं आहे बिर्ला मंदिर, जे इथलं फेमस मंदिर आहे. आणि 2-3 मंदिर आहेत, म्हणजे एकाच मंदिरामध्ये 2-3 देव आहेत. शंकराचं असेल किंवा मग नारायणाचं असेल, कृष्ण राधाचं असेल, असे भरपूर मंदिरं आहेत इथे. बट तिथे आपण व्हिडिओ नाही करू शकत. आपल्याला खालीच आपल्याच गाडीमध्ये मोबाईल्स वगैरे ठेवून द्यावे लागतात, जसं शिर्डीला असतं ना त्या पद्धतीने. तर आम्ही इथे त्या जाण्याचा प्लॅन करतोय, तिथेही जाऊया. पण इथे मनसोक्त पहिले खेळूया. विराजला खूप छान वाटलं. मला माहिती विराज हे झाल्यानंतर आजारी पडणार आहे, बट काही हरकत नाही, त्याला आत्ता खेळू देऊ, नंतर हॉस्पिटलमध्ये पण जाता येईल. आणि त्याच्या पप्पांना घेऊन तो सारखं सांगत होता की आपल्याला पाण्यात जायचं आहे, पाण्यात जायचं आहे. एकट्याला पाठवायला थोडीशी भीती वाटते, त्यामुळे मग त्याच्या पप्पांबरोबर तो मस्त फिरतो आणि त्याच्या पप्पांनाही खूप आवडतं पाण्यात खेळायला. सो इथे ते मस्तपैकी मजा घेत आहे. आणि लाटा पण खूप छान आहेत आणि भरपूर इथे ना फिश वगैरे असे येतात. जेव्हा आपण ह्या लाटा वगैरे येतात ना, याच्यामध्ये खूप छोटे छोटे शंख पण येतात. विराजने तर खूप सारे गोळा केले. शंख येतात आणि ते शंखामध्ये क्रॅब्स येत आहेत, तर जरा जपून असावं. आणि ते शंख काय करतात, म्हणजे ते क्रॅब्स काय करतात माहिती आहे, निघता आणि जमिनीच्या मध्ये पण निघून जातात एकदम. मी तुम्हाला दाखवते इथे. हे बघा, असं इथे ना असे क्रॅब्स अशा प्रकारचे जे आहेत ते असे येतात. आणि जर त्यांना असं वाटलं ना की कोणीतरी आवाज करतंय किंवा हलतंय, तर मग ते ना निघतच नाही बाहेर. पण जर ते एकदम शांत असलं, कोणीच काही बोललं नाही, तर मग ते आपोआप बाहेर येतात आणि एकदम प्रॉपरली ते लगेच ह्या वाळूमध्ये मिक्स पण होऊन जातात. आणि वाळू पण अशी की लवकर खड्डा पण होतो. त्याच्यामुळे त्यांना ना सगळी ही आयडिया माहिती कसं करतात, त्याच्यामुळे हे सगळं त्यांना व्यवस्थित येतं. आता हे बघा, हा दुसरा शंख आहे. याच्यात मी तुम्हाला दाखवते आतमध्ये. आता हा शंख उलटा आहे, पण आतमध्ये ना इथे जो हा क्रॅब आहे तो आपोआप उलटा पडला, म्हणजे ते नैसर्गिकरित्या ते उलटे पडतात. आणि हे बघा, हळूहळू तो खड्डा खोदतोय आणि आपोआपच तो मध्ये ह्या मातीत किंवा जमिनीत जातोय. आणि मग हळूहळू ते मोठे होतात की परत समुद्रात जातात ते माहीत नाही. बट अशा प्रकारे ते बाहेर निघतात. आणि आपल्याला बऱ्याच वेळेस असं होऊ शकतं की आपल्याला पायाला टोचतील किंवा काय. हे बघ, हे आरामात ते असं मध्ये निघून गेलेत. हे नॅचरल आहे त्यांच्यामध्ये. त्याच्या म्हणजे कोणाला काही करायची पण गरज नाही, ते आपोआप तेवढं करतात. आणि आपण त्यांना जास्त छेडू नये असं मला वाटतं. प्रत्येकाची आपली आपली लाईफस्टाईल आहे, तशी राहावं. आणि त्यानंतर इथे विराज बऱ्याच वेळेस पाण्यात खेळल्यानंतर त्याने इथे किल्ला बनवला आहे, कारण की यायच्या आधी त्याला
बऱ्याच वेळेस त्यांनी व्हिडिओज बघितलेत अलिबागचे. आम्ही विचार करत होतो की अलिबागमध्ये जायचं तर कुठली क्लीन असं बीच असेल, म्हणून नायगाव बीच एक चांगलं वाटलं जिथे गर्दी कमी असते. अदरवाईज अलिबाग बीच जो प्रॉपर बीच आहे तिथे प्रचंड गर्दी असते, म्हणून तिथे न जाता आम्ही नायगाव बीचमध्ये आलो. आणि इथे विराजनी मनसोक्त खेळाच, त्याचबरोबर तो इथे सँड कॅसल ज्याला आपण म्हणतो की ते बरेच छोटे छोटे मुलं काही ना काही बनवतात आणि भरपूर जवळपास तो 1 तास खेळत होता याच्यामध्ये आणि एकटाच खेळत होता, त्याला सांभाळायची गरज नव्हती. एवढं मस्त वाटलं ना की मुलांना जर तुम्ही असं नॅचरल नैसर्गिक ठिकाणी कुठे घेऊन गेलात जिथे त्यांना एक्सप्लोअर करायला आवडत असेल तर मोबाईलची पण गरज नाही. म्हणजे लिटरली आम्ही सुद्धा कधी जास्त मोबाईल बघितला नाही जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा. आणि जर इमर्जन्सी असेल तरच आम्ही तो मोबाईल बघत होतो किंवा व्हिडिओ शूट करण्यासाठी, फोटो करण्यासाठी. अदरवाईज आम्ही सुद्धा मोबाईल बघितला नाही. इतकं छान वाटतं. सो ऑफकोर्स मुलांना जर काही वेगळ्या ॲक्टिव्हिटीज आणि असं काहीतरी एक्सप्लोअर करण्यासाठी नेलं ना तर मुलांना मोबाईलची पण गरज नाही पडणार. इतकं छान वाटतं. आणि इथे विराज जवळपास खेळत होता चांगल्यापैकी. आणि त्यानंतर मग आम्हाला बिर्ला मंदिरात जायचं होतं. त्याला सांगितलं होतं की तू आता निघ, जाऊया आपण, पण तो ऐकत नव्हता. आणि त्यानंतर आम्ही ज्या हॉटेलला राहिलो होतो ना त्या हॉटेलचं एक हे असं गार्डन आहे. बट हे गार्डन्स असे असतात की जे हॉटेलमध्ये लोक राहतात ना त्यांच्यासाठीच हे ठेवतात, बाकीच्यांना हे अलाउड करत नाही, कारण की ते एवढं मेंटेन ठेवावं लागतं. एकदम समुद्राच्या एकदम समोर हे आहे. आणि मस्त वाटत होतं इथे आल्यावर सुद्धा. तर हे आमच्या खिडकीतून पण दिसतं. बट आम्ही इथे गार्डनमध्ये पण भरपूर वेळ स्पेंड केला. इथे आपल्याला खाण्याची वगैरे नाही, फक्त फोटो काढण्याची, बसण्याची परवानगी आहे, अदरवाईज नाही. आणि इथे विराज तुम्ही बघू शकतात की ते खेळला की पुन्हा जात होता, खेळला की पुन्हा पाण्यात जात होता. आणि त्याच्यामुळे त्याच्या वडिलांना असं वाटलं की चला जितक्या वेळ विराज इथे आहे तोपर्यंत आपण त्याला इथे खेळू देऊ. आणि ते दोघं मस्त एन्जॉय करत होते. तो ना ते सँडमध्ये खेळायचा, माती म्हणजे करायचं, असं हात खराब होतात म्हणून पाण्यात परत हात धुण्यासाठी जायचा. आणि 2-3 वेळा तर त्याच्या हातामध्ये मासाच निघून आला. तर त्याच्यामुळे तो घाबरत पण होता आणि लाटा खूप जास्त हेवी होत्या, त्याच्यामुळे भीती पण वाटत होती. तर बाय द वे संडे असल्यामुळे ना सॅटर्डे होता, संडे नव्हता, सॅटर्डे होता. आणि वीकेंड असल्यामुळे बरेच लोक सकाळी सकाळी येत होते. आणि खूप गर्दी होती. लोक तर खूप मध्ये पाण्यात सुद्धा जात होते. मध्ये पाण्यामध्ये ना असे फ्लॅग्स ठेवलेले असतात की जोपर्यंत जमीन असते, असं आहे त्याचं. कारण की तिथे असणारे काही टुरिस्ट लोक होते ते सांगत होते की जोपर्यंत तिथे तो रेड फ्लॅग दिसतोय तोपर्यंत आपण जाऊ शकतो. तिथपर्यंत जमीन असते, त्याच्यानंतर जमीन थोडी खाली जाते, म्हणजे पाण्याचं जे आहे ना ते पाणी वाढतं. त्यामुळे मग इथे विराज थोडंसं इथे जरी खेळत होता तरी तो कम्फर्टेबल होता आणि एन्जॉय करत होता. आणि त्याच्यानंतर आता आम्हाला बिर्ला मंदिरात जायचं होतं, त्यामुळे मग आता आम्ही निघायचा प्रोग्राम करत होतो. बाय द वे तुम्ही जर इथे कधी येणार असाल तर इथे नॉनव्हेज अप्रतिम मिळतं. आपल्याकडे हॉटेलमध्ये कधीच असं मिळणार नाही, इतकं सुंदर इथे मिळतं नॉनव्हेज. आणि इथे तुम्ही बघू शकतात लाटा इतक्या फास्ट येत आहे आणि हेच त्याला एन्जॉय करायचं होतं. आता तो इतका मस्तपैकी पाण्यामध्ये घेतो. बट जसं मी तुम्हाला सांगितलं की लाटा बघा, तुम्ही बघू शकतात किती हेवी आहे, एकदम फोर्सनी, की आपल्याला डोक्यापर्यंत पाणी येतं कधी कधी, इतकं जर ते जोरात येत असेल तर इतकं हेवी पण होतं. आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणं खूप जास्त गरजेचं असतं. तर इथे आम्ही भरपूर फिरलो, पूर्ण बीचवर आम्ही फिरत होतो पायी. हे बघा असं होतं जर कंट्रोलच्या बाहेर जातो आपण कधी कधी. त्यामुळे मग नंतरच्या वेळेस त्याचे वडील त्याच्याबरोबर मस्तपैकी एन्जॉय करत होते. आणि आम्ही काय काल संध्याकाळपासून आलो होतो आणि ते बिर्ला मंदिरात पण जाऊन आलो. बट विराजला ना स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करायचं फार हौस होती, ते राहूनच गेली. म्हणून मग आम्ही 10-15 मिनिटासाठी त्याला स्विमिंग पूलमध्ये घेऊन गेलो. त्याला स्विमिंग करता येत नाही, त्याचे पप्पा त्याला शिकवत होते. आणि त्याला स्विमिंगचा क्लास लावायचा, कारण की त्याला स्विमिंग करायला खूप आवडतं. स्केटिंग आणि स्विमिंग हे त्याचं फेवरेट आहे. त्याला स्केटिंग पण खूप आवडतं. कधी कधी घरात असल्यावर तो ते स्केटिंग आहे त्याच्याकडे तो खेळतो. बट प्रॉपर येत नाही त्याला, आणि स्विमिंग पण प्रॉपर येत नाही. तर त्याला आम्ही सांगत होतो, तो भलतंच काहीतरी करत होता. बघूया, तो त्याची एन्जॉयमेंट महत्त्वाची आहे. आणि छोट्या मुलांसाठी वेगळा पूल होता आणि मोठ्यांसाठी वेगळा पूल होता. तर इथे छान असं हॉटेल पण आहे आणि मस्त आम्ही स्विमिंग पूलमध्ये त्या दोघांनी एन्जॉय केलं. सो येस, कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. असे अजून व्लॉग्स आपण तुमच्यासाठी घेऊन येऊ, कारण की आता दिवाळी आहे. तर दिवाळीमध्ये जेव्हा सुट्ट्या लागतील तेव्हा त्याची तयारी आणि सगळे व्लॉग्स जे असतील दिवाळीचे ते तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. व्हिडिओला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.